योग्य आहे. खरं तर माझ्या आज मनीनं ध्यानी म्हणजे काही ध्यानामध्ये नव्हतं आणि आता सहसा माझं वास्तव्य कर्नाटकमध्ये असल्यामुळं बऱ्यापैकी मी कन्नड भाषेतच कीर्तन करतो. तुम्ही जर काय नीट ऐकणं गेलं तर मग मी कन्नडमध्येच चालू करणार आहे. आज असणारा हा योग आला त्यामुळं यथाशक्ती यथामती आणि यथा अवकाश या अभंगाचा आपण विचार करू. पण विचार करण्यापूर्वी आपला अखंड कोटी असणारा ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जाऊ. आपली सेवा मात्र निर्विघ्नपणे पार पडते. पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जैने पंढरी सारिकाच्या तुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी गातला. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. तुकाराम महाराज या अभंगामध्ये गोकुळामध्ये जे सुख अनुभवास मिळालं ना त्या सुखाचं वर्णन या अभंगामधलं तुकाराम महाराज करतात. तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतायत की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. गोकुळामध्ये इतकं सुख झालं की त्या सुखाला शेवटच नाही. कारण कसं आहे आमच्या जीवनामध्ये सुख येतं पण ते तात्पुरत्या कालावधी करता सुख असतं. मात्र गोकुळामध्ये जे सुख उत्पन्न झालं किंवा सुखाची अनुभूती प्राप्त झाली ती इतकी सुखाची अनुभूती प्राप्त झाली की त्याला अंतच नाही अशी अनुभूती त्या सुखाची तिथं झाली. याला कारण काय आहे तर तुकोबाराय सांगतात बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ही एवढं सुखाची उत्पत्ती झाली एवढं सुख तिथं उत्पन्न झालं याला कारण काय असेल तर त्या गोकुळामध्ये बाळकृष्ण जन्माला आले. बाळकृष्ण नंदाच्या घरी आल्यामुळं तिथे इतकं सुखाची उत्पत्ती झाली आणि या सुखामध्ये ते गोकुळवासी काय करायला लागले हो. गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे या आनंदामध्ये त्या गोकुळवासी काय करायला लागले तर गुढी उभा करायला लागले. घराला तोरण रावायला लागले. नवे त्या असणाऱ्या गोकुळवासीमध्ये कथा गाणे यानं आनंदोत्सव साजरा करायला लागले. काय एवढा आनंद उत्सव साजरा करायला लागले तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. त्या गोविंदानं कृष्ण परमात्म्यानं काय केलं तर त्या गोकुळवासियाचं जे सगळं मन आहे ना ते मनच मोहून घेतलं म्हणून आनंदाची प्राप्ती झाली. विठ्ठल आगाला अभंगाचा सरळ अर्थ. अखंड हरिनाम सप्ताह सौंदर्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळ
सौंदर्य यांच्या वतीने चालत असणारा अबक गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले महाराज यांच्या आशीर्वादाने अबक जयवंत महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्याकडं आज आलेली अचानकपणे काल्याची कीर्तन सेवा. खरं तर मी जास्ती काला करत नाही, पण ज्यावेळेस बाप्पाने मला सांगितलं तुला सौंदर्याला जायचं आहे, मग मी म्हणलं काय हरकत नाही, कारण का सौंदर्य ही माझ्या प्रेमाचं गाव आहे. मी मगाशीच प्रस्तावनेमध्ये सांगितलं मी कीर्तन शिकलो ते या सौंदर्य गावातच शिकलो. मला माझा चांगलं आठवणीत आहे, मी कर्नाटकमध्ये राहायला जाऊन जवळजवळ 7 वर्ष झालं. म्हणजे 7 वर्षाच्या अगोदरचा कालावधी असेल. इथं एक घर बंगला होता, त्या बंगल्यात राहत होतो. 7 दिवस मी इथंच मुक्कामाला होतो आणि त्या 7 दिवसामध्येच मी बऱ्यापैकी मग म्हणलं सौंदर्य म्हणलं तर काय हरकत नाही, मी सौंदर्याला येतो. आणि खरं तर बघायला गेलं तर सौंदर्य काय भाग्यवान आहे बघा की आज या सौंदर्य ग्रामामध्ये दुग्ध शर्करा योग आहे. आज असणारी रामनवमी म्हणजे राम जन्मोत्सव आणि आपल्या उत्सवाची काल्याची कीर्तन सेवा ही दोन एकाच ठिकाणी आली. कारण का रामप्रभू अवतार हाही विष्णूचाच अवतार, कृष्ण अवतार हाही विष्णूचाच अवतार. आणि एक परंपरेने आपण असं सांगितलं जातं की कृष्ण चरित्र हे फक्त उच्चार करायचं असते आणि रामप्रभूचं आचरण करायचं असते. गुरुवारी आमचे दादा नेहमी त्यांच्या कीर्तनात सांगत असतात कृष्ण चरित्र काय करायचं आहे, फक्त तोंडानं उच्चार करायचा आहे आणि रामप्रभूचं आचरण करायचं आहे. आज आपल्याला रामप्रभूच्या रामनवमी दिवशी कृष्णाचा उच्चार करायचा आहे, पण आपल्याला सगळ्याला रामप्रभू ज्या रीतीने वागले त्यांच्याप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे. कारण का रामप्रभूचं चरित्र आणि कृष्ण चरित्र यामध्ये खूप मोठा असा बदल आहे का नाही. कृष्ण चरित्र आम्ही नेहमी म्हणत असतो कृष्ण अवतार म्हणजे काय हो, पूर्णतम अवतार, आणि रामप्रभूचं म्हणजे पूर्ण अवतार. रामप्रभूच्या अवतारामध्ये रामप्रभू पूर्ण अवतार होते म्हणजे दैवी चमत्कार कुठलाही रामायणामध्ये. आम्ही आता रामायण बघतो, रामायण वाचतो, आपल्या गावागावामध्ये रामायण आहे, पण रामायणामध्ये असं नाही आहे की कुठं दैवी चमत्कार आहे, असं अजिबात नाही. आता आपल्या गावचे असणारे महाराज रामायणाचे पुढे बसलेले आहेत, त्यांनी रामायणाचा बराच अभ्यास केलेला आहे काय का नाही. वाल्मिकी रामायणात जर आम्ही बघितलं तर रामप्रभूच्या चरित्रामध्ये असं खाल विठाल चरित्र आम्ही बघितलं तर त्या चरित्रामध्ये चमत्कार नावाची चीज नाही आहे बरं का. चमत्कार कुठंही नाही आहे. तुम्ही म्हणत असाल महाराज तुम्ही चमत्कार कसं नाही म्हणता. समुद्रावर सेतू बांधला आणि समुद्रावर सेतू बांधला त्यावेळेस सगळे वानरसेना काय करत होती तर रामप्रभूचं नाव लिहित होते दगडावर आणि ते समुद्रात टाकत होते आणि मग तो समुद्रात दगड टाकल्यानंतर काय करायचा तर पाण्यावर तरंगायचा. तुम्हीच सांगता ना सगळेजण, पण तसं नाही आहे. त्याला काही इतकं ते इंजिनिअरचं कलाकार आहे, इतकी कला आहे, ते नळ आणि नीळ याला कारणीभूत आहेत. ते दगड कसा तरवायचा याच्यासाठी त्यांनी फिजिक्स वापरलेलं आहे बरं का. अजिबात असं नाही आहे की ते रामप्रभूचं नाव टाकलं आणि त्याच्यावर टाकलं समुद्रात टाकलं. म्हणून रामप्रभूच्या जीवनामध्ये कुठलाही चमत्कार नाही. म्हणून आपण रामप्रभूला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो का. तर पुरुषांनी किंवा आम्ही या मनुष्य देहाने कसं जगावं हे रामप्रभूच्या चरित्राकडे पाहावं, कृष्ण चरित्राकडे पाहू नये. कारण का कृष्ण चरित्राकडे जर पाहिलं तर आम्ही मार खाल्ल्याशिवाय राहत नाही. गुरुवारी दादा नेहमी सांगत असतात कृष्ण चरित्र फक्त उच्चार करायचा आहे, कृष्ण चरित्रासारखं राहायचं नाही. बरोबर आहे का ना. कृष्ण चरित्रासारखं राहायचं नाही, फक्त उच्चार करायचा आहे. आणि आज योगायोग असा आहे की रामप्रभूची रामनवमी आणि आपल्या असणाऱ्या सप्ताची समाप्ती म्हणून आज आपल्याला कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे आणि रामप्रभूच्या प्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे. आणि आज हा दुग्ध शर्करा योग हा दोन्ही योग आपल्या सौंदर्य ग्रामामध्ये आला म्हणजे आपण सौंदर्य ग्राम किती भाग्यवान आहे. विठाला
घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंदनीय तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातला असणारा हा अभंग. या अभंगामध्ये तुकोबराय गोकुळाचं सुखाचं वर्णन करतात. जे गोकुळामध्ये सुख अनुभव मिळालं ना, त्या सुखाच्या अनुभवाचं वर्णन या अभंगामध्ये करतायत. तसं पाहायला गेलं तर वर्णन करत असताना आम्ही 2-3 प्रकारे मध्ये वर्णन करू शकतो, बरोबर आहे का नाही. वर्णन करत असताना कधी कधी असं होतं की यथार्थ वर्णन करता येतं, कधी कधी अतिशयोक्ती वर्णन करता येतं. मग यथार्थ जरी आम्हाला नाही कळालं, अतिशयोक्ती जरी आम्हाला नाही कळालं, तर आम्हाला काय करावं लागतं, कुठंतरी कुठल्या तरी वर्णनाचे आम्हाला तुलनात्मक वर्णन करावं लागतं. या 3 प्रकारामध्ये वर्णन होतं, बरोबर आहे का नाही. एक पहिलं यथार्थ वर्णन. यथार्थ वर्णन म्हणजे काय हो, जसं आहे तसं वर्णन, त्याला काय म्हणायचं, यथार्थ वर्णन. दुसरं वर्णन आहे अतिशयोक्ती वर्णन. अतिशयोक्ती म्हणजे तेवढं ते नसतं पण त्याच्यापेक्षा जास्तीचं वर्णन असतं ना, त्याला काय म्हणायचं, अतिशयोक्ती वर्णन, आहे का नाही. अतिशयोक्ती वर्णन म्हणजे काय, थोडं जास्तीचं वर्णन, आहे का नाही. एखाद्या महाराजाचं आम्ही वर्णन करायला लागतो, जास्तीचं वर्णन करायला जातो, पण खरं बघायला गेलं तर ते तसं नसतं, आहे का नाही. ते तसं नसतं म्हणून तर आम्ही फसतो सगळं वर्णनात. अतिशयोक्ती म्हणलं काय, थोडं जास्तीचं वर्णन. जास्तीचं वर्णन म्हणलं तर तुम्हाला कळायला का नसलं तर एक थोडं उदाहरण देतो, आहे का नाही. एक उदाहरण दिलं म्हणजे लवकर लक्षात येतं. आणि आता मला कर्नाटकला गेल्यामुळं काय व्हायला लागलं माहिती आहे का, तिकडल्या लोकांना उदाहरण देऊन सांगायची सवय असल्यामुळं मला उदाहरण द्यावं लागतं. आणि तुम्हाला खरं सांगू का, कधी कधी मला काय व्हायला लागलंय आता अलीकडं मराठीत याला काय म्हणतात लवकर लक्षातच येत नाही. हो, कारण का नेहमी कन्नड बोलायचं, नेहमी ते कधी कधी असं होतं की मी ते कन्नड शब्दच वापरायला बघतो, परत अरे नाही इथं कन्नड नाही वापरायचं, इथं मराठी वापरायचं आहे. काय होतं, पण जसं जसं जास्ती तिकडल्या भागात करत असल्यामुळं. अतिशयोक्ती वर्णन म्हणजे काय हो, एखादी आई जी असते ना, आई, तुम्हाला तसं थोडं उदाहरण देतो. आई, ती आई वर्णन करते, कोणाचं वर्णन करते, आपल्या असणाऱ्या स्वतःच्या मुलाचं वर्णन. बघा तुम्ही, आई जी वर्णन करते ना, आपल्या असणाऱ्या स्वतःच्या मुलाचं वर्णन करत असताना ती थोडं जास्तीचं वर्णन करते, त्याला काय म्हणायचं, अतिशयोक्ती वर्णन, आहे का. बघा तुम्ही, कधी कधी काय होतं, आपली आई काय करते, आपल्या असणाऱ्या लहान मुलाला, एवढंच बाळ असतो छोटासा, मांडीवर घेते आणि मांडीवर घेतल्यानंतर ना त्याच्याकडे पाहते, कोणाकडं, त्या बाळाकडं, आणि पाहिल्यानंतर ना म्हणते, हा माझा साहेब आहे का नाही. एवढं छोटं असतं, हा माझा साहेब आहे, हा माझा कलेक्टर आहे का नाही, हा माझा राजेश खन्ना आहे, असं काय काय उपमा त्याला देत राहते, वर्णन करत राहते. काय कलेक्टर आहे, साहेब आहे, असं तसं सगळं म्हणत होते. पण खरं सांगा, मोठं झाल्यानंतर ना ते साहेब होतं, कलेक्टर होतं, राजेश खन्ना होतं, का त्यातलं चप्पल चोर होतं, आम्हाला काहीच माहिती, बरोबर आहे का नाही. पण ती वर्णन करते, याला काय म्हणायचं, अतिशयोक्ती वर्णन, आहे का नाही. मी पहिला प्रकार सांगितला, एक अतिशयोक्ती वर्णन. दुसरं यथार्थ वर्णन. यथार्थ वर्णन म्हणजे काय, जसं आहे तसं वर्णन, त्याला यथार्थ म्हणायचं, बरं का. तुकाराम महाराजांचं रामेश्वर भट्टांनी वर्णन केलं ते यथार्थ. रामेश्वर भट्ट म्हणजे कोण होते, तुकाराम महाराजांचे शत्रू होते, बरोबर आहे का नाही. तुकाराम महाराजांचे शत्रू होते तरी रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजांचं वर्णन केलं, कारण का शत्रू कधी अतिशयोक्ती वर्णन, जास्तीचं वर्णन करणार नाही, जेवढं थोडं कमीच करल, पण जास्तीचं तर अजिबात करणार नाही, त्याला काय म्हणायचं, यथार्थ. म्हणजे जसं आहे तसं, आहे का नाही. हा महाराज आम्हाला असा दिसतो, कसा दिसतो, त्याने पटका बांधलेला आहे का नाही, त्याला मिशी आहे, असं काय आपलं साधं वर्णन केलं, त्याला काय म्हणायचं, यथार्थ वर्णन. एक तर यथार्थ वर्णन असतं, दुसरं अतिशयोक्ती वर्णन असतं, आणि तिसरं, हे दोन्ही गोष्टीत आम्हाला जर नाही लक्षात आलं, या दोन्ही गोष्टीत जरी आम्हाला नाही लक्षात आलं, तर आम्हाला काय करावं लागतं, तुलनात्मक वर्णन करावं लागतं. तुलनात्मक म्हणलं तर काय करावं लागतं, कुणाची तरी तुलना कुणाच्या तरी बरोबरी करावं लागतं आम्हाला, तर त्यावेळेस आम्हाला कळतं. पूर्वी आमचे गुरुवर्य दादा, आमचे वडील नेहमी सांगायचे, पूर्वीच्या काळात असं होतं म्हणा, मुली बघायला जायचा कार्यक्रम असायचा. कशाचा, मुलगी बघायला जायचा. मग त्या पूर्वीच्या काळात, बरं का, आम्हाला काय माहित नाही, त्या पूर्वीच्या काळामध्ये म्हणा, तो नवरा मुलगा किंवा घरातल्या जे बाया माणसं आहेत ना, ते जात नव्हते ना, आहे का नाही. मोठी मोठी पुरुषच जायची, ती मुलगी पाहून यायची, आणि मुलगी पाहून आल्यानंतर मग त्या असणारी मुलाची आई त्या मुलाच्या वडिलाला विचारायची, काय हो तुम्ही मुलगी बघून आला, कशी आहे मुलगी. मग तो वर्णन करायचा, काय बघ एवढी गोरी आहे ती, तिचं नाक असं आहे, तिचं डोळं असं आहे, तिचं कान तसं आहे, हे असं आहे, दिसायला. किती बी वर्णन केलं
तरी ती तिच्या अंतरात्म्यामध्ये तिला चित्र स्पष्ट होत नसायचं, आहे की नाही. ती मग ते असणाऱ्या त्या आपल्या मुलाच्या वडिलाकडे अशी टक लावून पाहिजे, तिच्याकडे लक्षातच येत नव्हतं नेमकं. आता एवढं सांगायला लागलंय गोरी एवढं आहे सांगायला लागलंय, पण ती लक्षातच येत नव्हती. मग त्या असणाऱ्या वडिलांच्या लक्षात यायचं, अरे मी एवढं सांगितलं पण हिला लक्षात आलं नाही, मी एवढं वर्णन केलं, मी एवढं वर्णन केलं पण हिला काय लक्षात आलं नाही. मग शेवटी तो काय करायचा माहिती आहे का, मग हे बघ म्हणायचं, तुला लक्षात आलं नाही ना मी काय वर्णन केलं ते म्हणजे नाही आले, आहे की नाही. मग एक काम कर, ते आपल्या खालच्या गल्लीतलं अमुक अमुक आहे ना, आहे का नाही, अमुक आहे, हो त्याची मुलगी तू पाहिली, हां त्याची मुलगी तू पाहिली, हो पाहिली हां, तिच्यासारखी दिसती. म्हणलं की काय झालं, आम्हाला समाधान आहे का. कधी कधी समाधान ही गोष्ट तुम्हाला सांगू का, अशा वर्णनांना होतच नाही हो. कुठंतरी कशाची तरी तुलना केली तरच समाधान होतं, नाहीतर अजिबात समाधान होत नाही. मला असं यथार्थ वर्णन केलं, हे असं आहे, गोकुळ तसं आहे, हे असं आहे, असं सांगितलं तर आम्हाला कळत नाही. मग आम्हाला काय करावं लागतं, कशाचं तरी आम्हाला तुलना करावं लागते, कशाला तरी जोडून द्यावं लागतं. त्यावेळेस आमच्या अंतरात्म्याला समाधान होतं महाराज, आहे का नाही. काय झालं बरं का, तुम्हाला खरं सांगू का, मी एकदा आमच्या घरी जेवायला होतो. काय म्हणलो तुम्ही लक्षात घेतला का, आमच्या घरी म्हणजे माझ्या घरी मी एकदा जेवायला होतो. मी एकदा का म्हणलो, कारण रोजच दुसरीकडे जेवायला असतो, घरी कधीतरी एकदाच ना, आहे का नाही. रोजच कोणाकडे तरी बाहेरच जेवण चालू आहे, घरी एकदाच जेवायला होतो. आणि मग घरी जेवायला एकदा असल्यानंतर ना माझा विषय काय चालू आहे, तुलनात्मक वर्णन, याच्यावर मी बोलायला लागलो. मी एक दिवशी घरीच होतो आणि तो सणाचा दिवस होता. कशाचा होता, सणाचा दिवस होता. मग सणाचा दिवस असल्यानंतर घरामध्ये स्वयंपाक काय केला जातो, पुरणपोळी, एक पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता. मग माझं सगळं उरकलं, मी कपडे वगैरे घातले आणि घातल्यानंतर आमची बायको म्हणली, काय हो, म्हणलं काय नाही, म्हणलं कुठं बाहेर चाललाय काय, म्हणलं नाही 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 नाही, जरी तुम्हाला बाहेर कुठं जायचं असलं तर आज सणाचं तुम्ही घरी आहे. म्हणलं मग काही नाही, बाहेर जायचं असेल तर तुम्ही जेवण करूनच जा. घराच्या बाहेर पडताना काय झालं, जेवण करूनच जा. मला सांगा तुम्ही काय करता, बोला ना, जेवण. मग मी पण काय वेगळं करणार, मी तीच केलं ना. बसलो जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर लक्षात घ्या, पुढचं वातावरण लक्षात घ्या. आमची बायको पोळ्या करत होती, पुरणपोळ्या करत होती. कशावर करत होती, तव्यावर करत होती. ती तव्यावर पोळी चालू होती. मग मला बसायला सांगितलं जेवायला. मी ताटावर बसलो आणि बसल्याबरोबर त्या तव्यातली पोळी उचलली आणि माझ्या ताटात टाकली आणि टाकल्या प्रश्न केला, कशी झाली पोळी. काय सांगणार, मी म्हणलं अगं पोळी कशी झाली हे सांगण्याकरता मी एक घास तर तोडून खाल्ला पाहिजे ना, आहे का नाही. पोळी कशी झाली हे सांगण्याकरता मी एक घास तोडून खाल्ला पाहिजे ना. म्हणजे खा ना मग लवकर. अरे तू पोळी कुठनं दिली आहे, तव्यावरून डायरेक्ट माझ्या ताटात आले. मग म्हणलं खाऊ दे ना, गरम आहे, खा ना लवकर, सांगा कशी झाली. आता एवढी गडबड आहे म्हणलं तर आपल्या बी नाईलाज असतो, आहे का नाही. मग मी आपला तसाच गडबडीत एक घास तोडला, आहे का नाही. आणि ती कशी होती, पोळी गरम होती आणि गरम असणारीच पोळी मी तोंडात घातली आणि तोंडात घातल्याबरोबर गरम पोळी तोंडाला पोळी. बरं पोळीच नुसती पोळी नाही हो, पोळीच्या आतमध्ये काय असते, पुरण. आणि ती पुरण, आता पोळी गरम आहे म्हणलं तर पुरण कसं असणार आहे, गरमच असणार आहे का नाही. मग ती पोळी तोंडात घातल्याबरोबर पुरण वरच्या टाळूला चिटकलं ना, गरम गरम काय अवस्था झाली असेल महाराज. आणि तेवढ्यात परत विचारलं, हा सांगा कशी झाली, घास खाल्ला ना. काय सांगायचं महाराज. बरं आता कसं तरी बोलावं तर अवघड आहे का नाही. परत संध्याकाळचं जेवण मिळतंय का नाही, आता तुम्ही दुपारचं घालताल, संध्याकाळी गेल्यावर मला जेवायचं आहे, मग अवघड आहे. एवढ्या त्रासात मी म्हणलं, हा खूप चांगली झाली ग, छान झाली. समाधान होत नाही महाराजांकडे. बघा तुम्ही, होत आहे का, आहे का नाही. आता कधी कधी महाराज लोक तुमच्याकडे बी जेवायला येतात किंवा कोणतरी येतात, त्यांनी नुसतं चांगलं झालं म्हणलं तर तुम्हाला समाधान होतंय का हो. सगळ्या इथं आमच्या आई आहेत, अक्का आहेत, सगळ्या, तुम्हाला समाधान होतंय का हो. खुशाल नाही ना, बघा सगळ्यांनी मुंड काढून नाही समाधान होत मला. हा तुम्ही म्हणला मला स्वयंपाक चांगला झाला, अजिबात समाधान होत नाही. तिला पण समाधान झालं नाही. ते म्हणले खरं सांगा की. मी म्हणलं खरंच सांगितलं ग, चांगली झाली आहे पोळी. हे बघा पाहिजे तर अजून एक देते, पण मला खरं सांगा. मी म्हणलं अगं छान झाली. मला आता हे छान पटल्याला नाही दिसते. मी म्हणलं अगं सुंदर झाली. ती बी पटलं नाही.
मला वाटलं हिला मराठी कळतच नाही म्हणून इंग्लिशमध्ये म्हणलं काय ब्युटिफुल झाली, तरी पण समाधान नाही. म्हणजे खरं तर पाहिजे असं तर अजून एक पोळी देते म्हणले. अजून एक पोळी ताटात आली, समाधान काय होईना. खरं सांगा, खरं सांगा, मला कळना नेमकं आता उत्तर काय द्यायचं. सुंदर झाली म्हणलं, चांगली झाली म्हणलं, इंग्लिशमध्ये ब्युटिफुल झाली म्हणलं, आहे का नाही, सगळ्या भाषा वापरून बघितलं तरी समाधान व्हायला. नेमकं हिला समाधान व्हायसारखं उत्तर द्यायचं म्हणजे काय करायला पाहिजे. बरं, दुसरी पोळी ताटात आली होती. मी जर म्हणलं हिला समाधानकारक उत्तर नाही दिलं, हिच्या पोळीचं समाधानकारक छान झाली हे असं उत्तर नाही दिलं, तर म्हणलं तिसरी पोळी ताटात आल्याशिवाय आता काय करायला पाहिजे. असा कधी प्रसंग आला तुम्हाला मृदंगाचार्य तर लक्षात घ्या, मी काय उत्तर देतो तुमचा उत्तर लक्षात पाहिजे. मी म्हणलं आता काय करावं काय करावं, थोडा विचार केला आणि मग मी म्हणलं हे बघ, खरं सांगू का. मी काय बोललो, खरं सांगू का. ते म्हणले खरं सांगायसाठी तर म्हणले दुसरी पोळी वाढली आहे, सांगा ना. म्हणजे खरं सांगू का म्हणलं की ह्याच्या अगोदर मी जी चांगली झाली होती, सुंदर झाली होती, त्याचा अर्थ काय झाला. हां, बघा, दुकानदाराकडे तुम्ही एखाद्या गेला, दुकानदाराकडे गेला, तुम्ही त्याला भाव करायला लागला, काय तो 100 रुपये म्हणतो, बरोबर आहे का नाही. मग तुम्ही 50 रुपयापासून चालू होतो, आहे का नाही. तुम्ही म्हणता 50 रुपयाला देता का, ती म्हणतो नाही नाही, एक काम करा 90 रुपयाला घ्या. हां, तुम्ही म्हणता मग 60 रुपयाला घ्या. असा आमचा व्यवहार चालू होता, आहे का नाही. मग शेवटी कंटाळून तो दुकानदार काय म्हणतो, हे बघा तुम्हाला आता खरं सांगू का, तुम्हाला आता खरं सांगू का, 75 रुपयाला शेवट मिळणार बघा. 75च्या खाली अजिबात जमणार नाही. कधी म्हणतो शेवटला. चालू केलेलं किती असते 100 पासून, म्हणजे 100 ही त्याचा जी किंमत 100 होती ती खोटी होती, बरोबर आहे का नाही. 90 होती ती खोटी होती, आहे का नाही. परत ती 70 आपलं 80 होती ती खोटी होती. तसं आतापर्यंत मी तिला जी म्हणलं होतं छान झाली, सुंदर झाली, शेवट मी काय म्हणलं खरं सांगू का, म्हणजे अगोदरचं काय होतं सरळ सरळ, आहे का नाही. पण तेवढ्यात त्यांना काही वाटलं नाही होतं. हा म्हणले म्हणून तर दुसरी पोळी वाढली, सांगा ना खरं म्हणले. तेव्हा सांगतो, तुझी पोळी इतकी छान झाली, इतकी छान झाली, इतकी छान झाली का खरं सांगू का, माझ्या आईच्याही हातची खाल्ली नाही इतकी चांगली झाली म्हणलं की समाधान झालं. विठाला सांगायचा मुद्दा काय, तुलनात्मक वर्णन, आहे का नाही. नुसती छान झाली म्हणलं तर जमत नाही. मग त्याला काय करावं लागतं. आमच्या पुन्हा तिला कधी समाधान झालं, ज्यावेळेस माझ्या आईच्या पोळीचं आणि तिच्या पोळीचं कंपॅरिझन केलं की मग समाधान झालं. नाहीतर असंच मी कितीही छान झाली, उत्तम झाली म्हणलं तर अजिबात समाधान झालं नसतं. मग कुठंतरी कंपॅरिझन करावं लागतं, आहे का नाही. कुठंतरी कंपॅरिझन करावं लागतं. तुकाराम महाराजांच्या बी लक्षात आलं, आहे का नाही. आता कंपॅरिझन ह्या इतक्या गोकुळाच्या सुखाचं कंपॅरिझन कशावर करता येत नाही. बरं, यथार्थ वर्णन करायचं म्हणलं तर लक्षात येत नाही. अतिशयोक्ती बी वर्णन करायला नको आहे. मग आता वर्णन याला जर आता कशाचं तरी तुलना करायची म्हणलं तर कशाची करावी हे तुकाराम महाराजाला याला तुलनात्मक शब्दच सापडला. म्हणून तुकोबारायांनी जे वर्णन केलं ते अभंगाच्या गोकुळीचा सुखा, 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 गोकुळीचा सुखा. अंतपार नाही देता, अंतपार नाही देता, बाळकृष्ण Bye.
वर्णन केलं. सुखाचं वर्णन करत असताना तुलना कशाशी करावी हाच त्याला तुलनात्मक शब्द सापडा ना. मग तुकोबराय म्हणाले गोकुळामध्ये इतकं सुख झालं की त्या सुखाला अंत आणि पार म्हणजे काय हो, अंत भेटेच ना इतकं सुख झालं. गोकुळामध्ये ते सुख इतकं झालं की त्याला कुठं शेवटच भेटना आहे की नाही. मग नेमकं सुख जे उपभोगायला मिळायला लागलं गोकुळामध्ये जे सुख आनंद, सुख म्हणजेच काय हो आनंद, आनंद म्हणजेच काय हो समाधान, हे सगळे त्याला एक समानार्थी शब्द आहेत. आता जेवणमानांच्या दृष्टीने बघायला गेलं तर त्या समाधानाचा अर्थ वेगळा सांगतील, सुखाचा अर्थ वेगळा सांगतील आहे का नाही, आनंदाचा अर्थ वेगळा सांगतील. पण ते सगळं वेदांताच्या दृष्टीनं माझ्या डोक्यात काही बसत नाही. पण मी सरळ सरळ सांगतो हे सगळं समानाच आहे का नाही. समाधान झाल्याशिवाय आम्हाला सुख लागत नाही आहे का नाही? बरोबर आहे का नाही. मग समाधान लागल्याशिवाय आम्हाला सुख लागत नाही. मग इतकं समाधान झालं त्या गोकुळामध्ये, इतकं सुख उत्पन्न झालं की त्याला शेवटच राहिना गेलं. तसं बघायला गेलं तर आम्ही सगळी झटतोय ते कशासाठी झटतोय आहे का नाही. कोणाला सुख नको आहे मला सांगा. असा कोणतरी व्यक्ती आहे का नाही हो मला सुखच नको म्हणणार आहे. तर एवढी पळापळी करायची कशासाठी करायची हो. आम्ही शेतात कामाला जातो कशासाठी जायचं आहे का नाही. आम्ही कीर्तन करत हिंडतो कशा करता हिंडायचं हा सुखा करताच ना. पण शेवट सुख मिळतं का हो आम्हाला. कारण का या सुखाकडे जर बघितलं तर सुखाचे 3 प्रकार आहेत. एक विषय सुख आहे, दुसरं ब्रह्मसुख आहे आणि तिसरं भक्ती सुख आहे. या सुखाचे 3 प्रकार आहेत. एक विषयातलं सुख आहे, दुसरं ब्रह्मसुख आहे आणि तिसरं भक्ती सुख आहे. मग आता या गोकुळवासीमध्ये जे शेवटच त्या सुखाला नाही, असं कुठलं सुख तिथं उत्पन्न झालं, तिथं सुख कुठलं पैदा झालं. कारण का विषय सुख पैदा झालं का ब्रह्मसुख पैदा झालं का भक्ती सुख झालं. कारण ब्रह्मसुख म्हणजे काय हो. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ब्रह्मसुखाची व्याख्या सांगितली. काय सांगितले हो. किंबहुना सोये जीव आत्मीयाचे आहे ते तर जे होय तया नाम सुख. किंबहुना सोये जीव आणि आत्मा ज्या ठिकाणी एक होतो त्याला काय म्हणायचं ब्रह्मसुख म्हणायचं. म्हणजे ते ब्रह्मसुख काय आहे ते वाढतही नाही आणि कमी बी होत नाही आहे का नाही. ब्रह्मसुख काय होतंय वाढतही. जीव आणि आत्मा एक व्हायचं म्हणजे काय करायचं वैकुंठाला जायचं. आणि वैकुंठाला जाऊन काय करायचं वैकुंठी जाऊन काय करावे उगेच बैसावे मौन आहे का नाही. आपण उगच म्हणतात म्हातारी लोक आम्हाला महाराज वैकुंठाला लवकर. आणि वैकुंठाला जाऊन काय करायचं आहे का नाही. वैकुंठाला जाऊन नुसतं बसायचं आहे गपचिप आहे. इथं कमीत कमी कीर्तनाला बसल्यानंतर याला डवस त्याला डवस तर करता येत आहे. तिथं ती बी करता येत नाही काहीच करता येत नाही. उगं बसायचं आहे तिथं काय काम नाही झालं आहे का नाही. किंबहुना सोये जीवात्म्याचे लाये ते तर जे होय तया नाम सुख म्हणजे ब्रह्मसुख. मग मला एक सांगा त्या गोकुळामध्ये ब्रह्मसुख झालं असेल का हो का त्याच्यात वाढच नाही. तुकोबराय म्हणतात काय शेवटच नाही त्या सुखाला. आपण त्यात वाढ बी नाही कमी बी नाही. मग ती सुख उत्पन्न झालं असेल का तिथं नाही अजिबात नाही. ब्रह्मसुख तर नाही ब्रह्मसुख नाहीच नाही. मग दुसरं कुठलं सुख आहे विषय सुख. विषय सुख म्हणजे काय जे आता आम्ही सगळे जाऊन झटतो विषय सुखासाठी त्याला काय म्हणायचं विषय सुख. आम्ही सगळेजण आता कशासाठी झटायला लागलो सुखासाठी. आणि ते सुख जे म्हणजे आहे ते विषय सुख. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या विषय सुखासाठी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी सांगितली आपल्याला. हे विषय सुख कसं आहे. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतीची जाण्या दुःख परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे. हे विषयातलं जे सुख आहे ना हे सुख आहे याचा शेवट दुःखामध्येच आहे. पण काय करावं यांना किती बी सांगितलं तर त्याच सुखाच्या सगळेजण मागं लागलेले आहेत काय का नाही. आता आम्ही संसारामध्ये जे सुख भोगायला लागलो का नाही हे सुख म्हणजे काय हो दुःखाला कारणीभूत आहे का नाही. नेहमी तुम्हाला मी सांगतो उदाहरण कधी पण सांगत असतो. आम्ही संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी करतो ना त्या गोष्टी आम्हाला दुःखालाच कारणीभूत आहे. पण आम्ही ते सुख म्हणून बघायला लागलो आहे का नाही. ते सुख म्हणून बघायला लागलो. मला एक सांगा मोबाईल घेताना सुख होतं का दुःख होतं. नवीन मोबाईल घेताना बरोबर आहे का नाही. नवीन एक उदाहरण नवीन मोबाईल घेतला तर काय होतंय आपल्याला सुख होत आहे का नाही. सोन्याची अंगठी घेतली सुख होतंय का नाही. मग ते शेवटपर्यंत सुख द्यायला पाहिजे का नाही. आता मोबाईल घेताना आम्हाला सुख वाटतंय आहे का नाही. सुख वाटतंय पण ते सुख कुठपर्यंत टिकतंय माहिती आहे का. त्याला जोपर्यंत करन्सी आपलं रिचार्ज भरायचं टाइम येत नाही का नाही आहे का नाही. मोबाईल घेतल्यानंतर आनंद वाटतो
किती दिवस तो आनंद टिकतो? जोपर्यंत त्याला रिचार्ज करायचा टाइम येत नाही तोपर्यंत आनंद टिकतो. पण ज्या दिवशी रिचार्ज संपला म्हणजे काय आम्हाला दुःख होतं. घेतलं होतं कशासाठी? द्यायला लागलं की दुःख. तुम्ही संसारातली कुठलीही उदाहरणं घ्या, सगळी कुठलीही उदाहरण घ्या, ऐक ना. मला सांगा, घरामध्ये लाईट असणं, करंट असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं, बरोबर आहे का नाही? मग करंट घेतल्यानंतर आपल्याला काय वाटतंय? आनंद वाटतंय का नाही? म्हणजे सुख वाटतंय का नाही? मग ते सुख शेवटपर्यंत ठेवायला पाहिजे का नाही? राहायला पाहिजे का नाही? राहतंय का? लाईट घेताना बरं वाटतं. आता उन्हाळ्यात घरात गेल्यानंतर फॅन लावल्यावर पण बरं वाटतं. हा आनंद वाटतो. कुठपर्यंत आनंद वाटतो? जोपर्यंत लाईट बिल आपल्या हातात येत नाही ना तोपर्यंत आम्हाला आनंद वाटतं. लाईट बिल हातात आलं की ती लाईट आम्हाला दुःख द्यायला चालू. यालाच म्हणायचं म्हणून विषय भोगी जे सुख साध्यंतीची जाणा दुःख. शेवट काय? दुःखात आहे सगळं. संसारातले आता सगळी जर उदाहरणं आपण घेत बसलो तर कीर्तन ह्याच्यावरच संपल महाराज, आहे का नाही? कुठलं तुम्ही म्हणाला तुम्हाला जर कुठला अडचण पडली तर कीर्तन झाल्यानंतर मला विचारा, तुम्ही सांगतो दुःख आहे. सगळ्यात शेवटचं सांगू का? लग्न करताना आनंद वाटतंय का दुःख वाटतंय? जाऊ द्या ते सगळंच जाऊ, आहे का नाही? लग्न करताना कसं वाटतं? इतका आनंद असते. त्या भटजी गोवानं मध्ये पडदा धरलेला असतो. त्या पडद्याकडे बी आमचं खरं तर त्यांनी पडदा बघू नये म्हणून असते. त्यावेळेस टाचा उंच करू बघतो. आता तुमचं काय माहित नाही, माझं सांगतो मी, आहे का नाही? किती आनंद वाटतो आम्हाला लग्न करताना. आणि मला सांग ना का, ते आनंद शेवटपर्यंत टिकतो का? परत आम्हीच दुसऱ्याला उपदेश देतो, बेट्या लग्न करू नको, आमची काय अवस्था झाली आहे. कुणाला सांगताय? ज्याचं लग्न व्हायचंय त्याला आम्ही सांगतोय, आहे का नाही? ती म्हणतो लय शहाणा तुम्ही करून बसला हो ना, आता मला नको म्हणता होय, आहे का नाही? मग तुम्ही म्हणता तुम्ही दुःख बघला तसं मी बी बघतो, बघू काय होतंय पुढं. परत ते पुढच्याला सांगत जातंय. पण शेवट आम्ही थांबत नाही महाराज, आहे का नाही? अजिबात थांबत नाही. लग्न करताना आम्हाला बरं वाटतं, सगळं आनंद. खरं खरं सांगू का, लग्न करताना ती भटजी गोवा ब्राह्मण आम्हाला म्हणत असते, शुभमंगल सावधान. कुठं शब्द असतो? डीपीवर असतो का नाही बघा, लाईटच्या डीपीवर काय असेल लाईटच्या डीपीवर सावधान, खतरा, डेंजर, एवढं. पण त्यावेळेस इतका आनंद झालेला असतो. ते ब्राह्मण सावधान म्हणलेला आम्हाला लक्षातच नसतं. विठाला सांगायचा मुद्दा काहीतरी सांगायला लागलाय आम्हाला, सावधान, हे करायला लागलोय पण सावधान, पुढे खतरा आहे का नाही? आतापर्यंत तू होता पण आता इथनं पडतो, सावध राहा. सगळं म्हणजे काय, आम्हाला लग्न करताना आनंद वाटतो पण तेच लग्न केल्यानंतर ना आम्हाला दुःख होतं. म्हणजे संसारात जे काय आहे ना ते सगळं दुःखच आहे. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात आम्हाला काय, म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतीची जाणा दुःख. परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे. हे जे आमच्या संसारात आम्हाला जे सुख मिळतं ना ते सुखच दुःखाला कारणीभूत आहे. पण आता काय करावं, त्यांना कितीही सांगितलं तर त्याचं भोग घेतल्याशिवाय हे राहत नाहीत. मग मला एक सांगा, हे गोकुळामध्ये सुखाचं वर्णन तुकाराम महाराज करायला लागले, त्या विषय सुखाचं तर वर्णन करत असतील का हो? अजिबात नाही. कारण का विषय सुखाचं वर्णन करण्याचा अर्थच नाही. कारण का त्याच्यामध्ये शेवट दुःखच आहे. ब्रह्मसुखाचं म्हणलं तर त्यात वाढच नाही, त्याला शेवट नाही ना अंत नाही. अंत पार कसं होऊ शकेल? मग नेमकं गोकुळामध्ये सुख कुठलं व्हायला लागलं तर दुसरं जे आहे ना ते भक्ती सुख. भक्ती सुख म्हणजे काय हो? ह्या भक्ती सुखामध्ये उत्तर वाढ आहे का नाही? मी अजिबात नाही, आहे का नाही? आज आपण आता 7 दिवस झालं, तुम्ही आता सगळे सौंदर्यकर सगळे भक्तीमध्ये नाहून निघालेले आहे का नाही? सगळे भक्ती सुखामध्ये येत आहे. तुम्ही आज एवढे सगळेजण कीर्तनात बसलाय, आमच्या असणाऱ्या आया बहिणी सगळ्या कीर्तनामध्ये बसलेले, एवढ्या कीर्तनामध्ये सगळे आहेत, आहे का नाही? यांना कुणाला तरी काही आता टेन्शन आहे का हो? कीर्तन झालं की मस्तपैकी आपल्याला काय घरात करायचं म्हणून त्यांना बी नाही, आणि तुम्हाला काय आणून द्यायचं म्हणून तुम्हाला बी नाही, आहे का नाही? आनंदच आनंद आहे. 7 दिवस झालं पंक्ती घालणारा घालतंय, आम्ही जेवणारे
जेवतोय आहे का नाही. आज सकाळ सकाळ उतरल्याच मला पंक्तीवाल्याच्या घरी नेलं पहिल्या तिथं आहे का. जेवण महाराजांनी मी आलो होतो सगळं म्हणजे पंक्ती घालणारे घेते, टेन्शन घेणारे घेते आहे का नाही. आम्ही मस्तपैकी इथं काय करायचं, देवाचं नाव स्मरण करायचं आहे, उड्या मारायचं आहे, भजन करायचं आहे, मस्तपैकी आनंदात खायचं आहे. म्हणजे ह्या आनंदाला शेवट आहे का हो? कुठलं तरी आम्हाला काही त्रास आहे का? म्हणून जे भक्ती सुख आहे ना, ते भक्ती सुख कुठं निर्माण झालं तर असणाऱ्या गोकुळामध्ये झालं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. आणि हे गोकुळाच्या सुखामध्ये जी शेवटच नाही, हे भक्ती सुख इतकं उत्पन्न झालं कशासाठी? महाराजांनी या भंगाच्या त्याला शेवटच नाही. असं जे सुख उत्पन्न झालं, भक्ती सुख उत्पन्न झालं, त्याला कारण काय आहे तर तुकोबाराय म्हणतात बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नारनारी. तिथं काय झालं गोकुळामध्ये तर बाळकृष्ण आला आणि बाळकृष्ण आल्यामुळं त्या गोकुळामध्ये इतका आनंद वास्तव झाला, इतकं सुख उत्पन्न झालं की त्याला कुठलाही शेवटच आलं नाही, काही शेवट राहिला नाही. आणि त्या आनंद उत्सवामध्ये ते गोकुळवासी काय करायला लागले तर महाराज तिसऱ्या चरणात सांगतात गुडिया तरणे करती कथा गाती गाणे. काय करायला लागले तर त्या आनंद उत्सव साजरा करत असताना, आम्ही आनंद उत्सव साजरा करत असताना काय करतो, आता एखादा सण आला की आम्ही फराळ्या वगैरे लावतो आहे का नाही, ध्वज वगैरे उभा करतो. गुढी म्हणजेच काय हो, ध्वज वगैरे उभा करल्या आपल्या आपल्या असणाऱ्या घरावर नवे काय गुडिया तोरणे, घराला तोरण लावलं आणि त्या गावामध्ये फक्त काय व्हायला लागले करती कथा गाती गाणे. म्हणलं तर काय त्या गावामध्ये कथेचं श्रवण व्हायला लागलं, गाणं म्हणायला लागले, इतक्या आनंदानं भारावून गेले की त्याच्यामध्ये शेवटच राहिला नाही. ही शेवट न व्हायची स्थिती त्यांच्याकडे का आली तर तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे छोडे तुका म्हणे
आणि बाळकृष्ण आल्यामुळं त्या बाळकृष्णानं काय केलं, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, त्या असणाऱ्या गोकुळ वासयाचं सगळं मन मोहून घेतलं, म्हणून त्या असणाऱ्या गोकुळामध्ये सुखाची प्राप्ती झाली. विठोबा मनात चाल. मधल्या तुका म्हणे गुडिया तोऱ्या. गोकुळ सुखा. अरे ऐका, सांगितलं तरी पण हॅलो. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा.
भार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. हा आतापर्यंत अभंगाचा जेवढा जमेल तेवढा अर्थ आपण सांगण्याचा प्रयत्न केला. कारण का आज काल्याचं कीर्तन आहे महाराज, आणि काल्याच्या कीर्तनामध्ये अभंगाचं विश्लेषण जास्ती करू नये. या काल्याच्या कीर्तनामध्ये काय करावं तर कृष्ण चरित्र उच्चारावं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवानं गोकुळामध्ये काय काय चरित्र केलं ना, त्या चरित्राचा आज फक्त काय करावं, उच्चारण करावं. आहे का नाही? अभंग जास्त सोडून बसू नये, अभंग तेवढ्याच्या तेवढा सोडवावा आणि मग चरित्र या कीर्तनात जास्तीत जास्त सांगावं. पण आता असं आहे बरं का, ते चरित्र ऐकायला तुम्ही ऐकणारे आहात, पण तेवढा सांगणारा पण ताकदवानच पाहिजे. बरोबर आहे की नाही? आमच्यासारख्याने जर चरित्र सांगितलं तर ते चरित्र तुम्हाला रुजणार नाही. ते गुरुवर्य दादांच्याच तोंडून ते श्रीकृष्ण चरित्र ऐकावं. आम्ही ते चरित्र खरं तर बघायला गेलं तर काल्याचे कीर्तन मी नेहमी म्हणत असतो, मी काल्याचे कीर्तन कुठंच करत नाही. का? तेवढा आपल्याला अजून अधिकार प्राप्त. काल्याचं कीर्तन करणारा माणूस ही अधिकारी असावा महाराज. आहे का नाही? अधिकारी असला तर त्यांनी कला करावा. नाहीतर काय झालंय माहित आहे का, आजकालचे महाराज लोक काहीच बघना, नेमकं पुढं कोण बसलंय काय बसलंय काही कशाचा विचार नाही महाराज. कोण बी उठलंय काल्याचं कीर्तन. आता काय झालं सांगू का, काल मी एक गावात गेलतो, लहान पोरगं एवढं संतोषलं, लहानच होतं आमच्या गावातलं, माझ्या समोर जन्मलेलं, अजून मला वाटतं आता काहीतरी तिसरीला का चौथीला आहे. आणि ते म्हणलं मला काल काय म्हणलं माहिती आहे का, म्हणलं काय महाराज, म्हणलं काय रे, जेवढाच माझं प्रवचन ठेवलंय तुम्ही ऐकायला या. मला कळायचंच बंद झालं. म्हणलं तर काय झालं, आजकाल सांगणाऱ्याला काही कळना. आता सांगणाऱ्याला का कळना, ऐकणारे आपण काय पण ऐकायला लागलो म्हणून सांगणाऱ्याला काही कळना. असू द्या, कारण काय या असणाऱ्या आपल्या कीर्तनात आज काय करावं तर कृष्ण चरित्रचं उच्चारण करावं. अभंगाचा जेवढा यथार्थ आपल्याला जमतो, गोकुळेच्या सुखाचं वर्णन केलं, आनंद झाला. आनंद घडल्यामुळे काय करायला लागले तर करती कथा गाती गाणे. आम्ही बी कीर्तनामध्ये असणाऱ्या भजनामध्ये असणाऱ्या काय करावं माहित आहे का, उड्या मारावं नाचावं. नुसतंच माईकला धरून नागानंद उभारायचं नसतं. आहे का नाही? उड्या मारावं हो, नाचावं. कारण का हा आनंद आपल्याला पुढं भोगता येते का मला सांग. मी आता इथं उड्या मारल्या तर तुम्ही आनंद म्हणता काय उड्या मारला, तेच मला घरी जाऊन माझ्या बायकोच्या समोर म्हणता येईल का? पण जिथं जे करायचंय तो आनंद आम्ही मात्र घेतलाच पाहिजे. बरोबर आहे का नाही? इथं आपल्याला आनंद आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आहे का नाही? कोण भाग्यवंत आहे? जे कीर्तनात नाचतो थयाचा, गायनाचे उडे आपुली असते मनाची आनंदे आवडीने. आहे का नाही? आम्ही काय करावं या परमार्थामध्ये मनाच्या आनंदानं. आणि इथं मात्र लाज भय शंका दुराविला मान न कळे साधने. इथं आम्ही लाज भय शंका धरून चालत नाही. आहे का नाही? लाज भय शंका कुठं करावं? वरातीत करावं. आहे का नाही? पण आमचं उलट आहे महाराज. वरातीत आम्ही लाज भय शंका करना आणि कीर्तनात मात्र आम्हाला लाज भय वाटते. आहे का नाही? आजकालचं बघितलं आम्ही तर लोक वरातीत कसंही येडं वाकडं नसतात, पण कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं म्हणलं की लाज वाटते. खरं उलट आहे. ऍक्च्युली असणाऱ्या कीर्तना भजनामध्ये कुठलीही लाज बळकू नये, लाज भय शंका कुठलंच वापरू नये. आनंद घ्यावा. तोच आनंद गोकुळवासियाला झाला. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये या गोकुळवासियाचं वर्णन केलं. आणि आज काल्याचं कीर्तन असल्यामुळं काल्याचा नियम काय हो, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवानं जे चरित्र सांगितलं केलं त्या चरित्राचं उच्चारण करावं. कारण का चरित्र कुणाचं असतं, एकतर संतांचं चरित्र असतं किंवा देवाचं चरित्र असतं. तुमचं आमचं अजिबात चरित्र नसतं. का? आमच्या जीवनामध्ये अघटित अशी घटना काहीच नसते. एकतर संतांच्या चरित्रामध्ये अघटित घटना असते किंवा देवाच्या चरित्रामध्ये अघटित घटना असते. तुमच्या आमच्या जीवनामध्ये मात्र अघटित कुठलीच घटना नसती. त्यामुळं आमचं तुमचं अजिबात चरित्र नसतं. पण आम्ही काय करायला लागलो माहित आहे का, आता आमचं तुमचं चरित्र लिहायला लागलो, त्याला आम्ही नाव द्यायला लागलो आत्मचरित्र. बरोबर आहे का नाही? द्यायला लागलो का नाही नाव आम्ही आत्मचरित्र. आणि आता या आत्मचरित्रामध्ये काय आहे, आपल्या सगळ्यांच्या आम्ही आत्मचरित्र जर पाहिलं तर आमच्या आत्मचरित्रामध्ये काय आहे बघा. आमच्या सगळ्याच्या जीवनामध्ये हे चरित्र आहे. काय चरित्र आहे मी सांगतो तुम्हाला, ऐका. आमचा या गावामध्ये जन्म झाला. बरोबर आहे का नाही? या गावात मी शिक्षणाकरता गेलो.
या गावात मी शिक्षण घेतलं, मोठा लहानाचा मोठा झालो. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या निमित्तानं मी या गावला गेलो. बरोबर आहे का नाही? या गावला गेलो. या गावला गेल्यानंतर माझं नोकरी झाल्यावर लग्न झालं. लग्न झाल्यावर आम्हाला मुलं झाली आणि ती मुलं आम्ही लहानाची मोठी केली. बरोबर आहे का नाही? ती मुलं लहानाची मोठी केली. मोठी झाल्यानंतर मुलाचे आम्ही लग्न केली आहे का नाही? वाजवून आम्ही घरात सुना घेऊन आलो. मग आम्हाला नातू झाला आहे का नाही? आणि नातू झाला आणि नातूनं एक आम्हाला लात मारली की विठ्ठलाच्या देवळात आम्ही येऊन बसलो. विठ्ठल याच्या पुढे आमचं काही चरित्र आहे का हो? अजिबात चरित्र नाही. याच्या पुढे काहीच नाही. अघटित अशी घटना काहीच नाहीये. मात्र देवाच्या आणि संतांच्या चरित्रात, कारण का देवाचं चरित्र का असतं? अघटित असणाऱ्या घटना देवाच्या चरित्र असतात. संतांचे चरित्र का असतं? तर संतांच्या बी जीवनामध्ये अघटित, कारण का संतांचं येणं संतांचं जाणं संतांच्या हातात आहे. मला आहे का नाही? बघा आहे का नाही? संतांचं येणं म्हणलं तर काय हो? जन्मणं हेही संतांच्या हातात आहे आणि जाणं हेही संतांच्या हातात आहे. तुमच्या आमच्या हातात आहे का? येणं जाणं तुमच्या आमच्या हातात आहे का? अजिबात नाही. संतांचं मात्र येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणंही त्यांच्या हातात आहे. बरोबर आहे? सहदेव वैकुंठाला गेले. बरोबर आहे का नाही? ओ आजीबाई बोलू नका, मी लवकर सोडतो जेवणाच्या टायमिंगला. बरोबर विठाल तुकोबर आहे. सदैव वैकुंठाला गेले, मात्र पंचमीला आपल्या लेकीसाठी परत माघारी आले. निळोबारायसाठी 40 दिवसांनी माघारी आले. ऐका ना, तुम्ही नाथ महाराजांचं चरित्र बघा. एकनाथ महाराज पैठण निवासी, त्यांच्या चरित्रात पाहिलं तर त्यांनी 3दा गेले म्हणून. तुम्ही चरित्र जरा पाहिलं असेल ना, तर तुम्ही चरित्रामध्ये बघा. तुम्ही एकनाथ महाराजांच्या 3दा गेले म्हणजेच काय हो? मेले. आहे का नाही? त्याचं एकदा मेले म्हणून नाथ महाराज. मग मेल्यावर काय करतात हो? मशानभूमीला नेतात आपल्याला. दुसरं काय करतात? एवढं टेन्शन मध्ये का बघायला लागला? दुसरं काहीच सांगणार नाही. मशानभूमीला नेतात. तसं ते गाववाल्याने नाथ महाराजांना मशानभूमीला घेऊन चालले. ते मड ताटी वगैरे तयार केली, ताटी करून न्यायला लागले. नेत असताना काय झालं म्हणून, ते एक म्हातारी त्या गावची त्या लेकीला सोडवायला निघाली होती म्हणे. आणि तेवढ्यात ते मड आडवं गेलं. आडवं गेल्याबरोबर ती म्हातारी आपल्या लेकीला म्हणाली, हे बघा तुम्ही आता, लेकीला म्हणजे तू काय तुझ्या नांदायला तुझ्या नवऱ्याच्या घरला जाऊ नको का? अपशकुन झाला. हे मड आडवं गेलं आहे का नाही? आम्ही अपशकुन म्हणतो का नाही? मांजर आडवं गेलं अपशकुन आहे. असं कुठलंही अपशकुन म्हणतो. अपशकुन झाला, जाऊ नको तू. का जाऊ नको? मड आडवं गेलंय. माता ती मुलगी ऐकल्यानंतर त्या म्हातारीने गप जावं का नाही? पण जाता जाता त्या लोकांना विचारलं, काय हो म्हणले, कोण मारले म्हणले आपल्या गावातलं? अगं तुला माहित नाही का? एकनाथ महाराज वारलेत म्हणले. एकनाथ महाराज. आता एवढं ऐकल्यावर त्या म्हातारीने गपचूप जायला पाहिजे ना? गेली नाही. जाता जाता म्हणले एकनाथ महाराज वारले. होय, मग बरं एकनाथ महाराजाला आजच सवड मिळली मारायला. बरं त्यांना उद्या बिद्या मारता येत नाही. हे शब्द बोलले, माझ्या लेकीला आडवा गेला. एकनाथ महाराजांनी ऐकलं. कुणी? म्हणजे एकनाथ महाराजांच्या मड्यानं. लक्षात घ्या, एकनाथ महाराजांच्या मड्यानं ऐकलं. एकनाथ महाराज म्हणले, जिवंतपणी मी कुणालाच आडवं गेलो नाही, मेल्यावर तर हिच्या लेकीला कशाला आडवायला जायला पाहिजे? एकनाथ महाराज म्हणले, एक काम करू, आपलंच जायचं प्रोग्राम रहित करू. आणि ताटीवर उठून बसले महाराज. आणि ताटीवर उठून बसून त्या खांदेकऱ्याला म्हणाले, ए खांदेकऱ्यानं टेका खाली. काय परिस्थिती झाली असेल त्या खांदेकऱ्याची? थोडा अनुभव. मी तर कोणाला खांदा दिला नाही, पण तुम्ही ज्यांनी खांदा दिला त्यांनी विचार करा. चाललोय आम्ही मशानभूमीला, मटनच मड उठून आम्हाला बोलायला लागले. काय? पण एकनाथ महाराजांचे खांदेकरी होते महाराज, ते पण तेवढ्याच ताकदीचे होते. लगेच ते एकनाथ महाराजच्या खांदेकऱ्याने खाली ठेवलं. ते म्हणले, बघा खांदेकऱ्यानो, माझा प्रोग्राम जायचा रहित झालाय. कधी पुढे जातो ना त्यावेळेस तुम्हाला बोलून घेतो, तुम्ही जावा तुमच्या घरी. आहे का नाही? आणि मग एकनाथ महाराज उठले त्या ताटीवरनं, त्या म्हातारीच्या मागे गेले. हो आजीबाईने मागं वळून बघितलं. अरे म्हणजे एक तर लेकीला आडवा गेला ते गेला आणि परत भूत होऊन माझ्या मागं लागला. नाथ महाराज म्हणले, मी भूत वगैरे नाही, माझं जायचं. मला सांगायचा मुद्दा काय? त्यांचं जाणं, त्यांचं येणं संतांच्या हातात, म्हणून त्यांचं चरित्र आहे का नाही? तुमचं आमचं चरित्र अजिबात नाही. तुमचं आमचं काय असू शकतं माहितीये का? चरित्र कधीच नाही. तुमचं आमचं चारित्र्य असू शकतं, चरित्र अजिबात नाही. चारित्र्य म्हणजे काय हो? जन्मणं
आमच्या हातात नाही, मरणं आमच्या हातात नाही, मात्र जन्मण्यापासून मरेपर्यंत आम्ही कसं राहतो याला काय म्हणायचं, चारित्र्य, तेच तेवढं आमच्या हातात आहे. बाकी आमच्या हातात नाही. जन्मणं बी आमच्या हातात नाही, संतांच्या हातात आहे जन्मणं. आमच्या हातात जर देवानं दिलं असतं तर आम्ही वर्णच बघितलं असतं कुठं जन्माला यायचं आहे का नाही. कीर्तनकार महाराज होऊन यायचं काय ऐकणारे तिथंच ठरवलं असतं का नाही आम्ही, जाऊ दे सौंदर्याला यायचं का बार्शीला, तर बार्शीला आल्यानंतर कुणाच्या घरात यायचं, तिथं गेल्यावर मला काम का हे बघितलं असतं का, वर्णन बघितलं असतं का नाही. म्हणून तर आपल्या हातात दिलं नाही. मरण आपल्या हातात दिलंय का हो? मरण तर आपल्या गुरुवारी दादा नेहमी सांगत असतात, सगळ्या या जगतामध्ये सगळ्याला गॅरंटी आहे बरं का. एकच नो गॅरंटीचा माल आहे म्हणजे, ते म्हणजे कोणचा, नरदेह. सगळ्याची गॅरंटी आहे, पण ह्या नरदेहाची मात्र गॅरंटी अजिबात नाही आहे का नाही. चप्पलच्या दुकानात चप्पल घ्यायला गेलं तर चप्पलवाला गॅरंटी देतो आपल्याला, पण ह्या नरदेहाची गॅरंटी आपल्याला आहे का हो? अजिबात गॅरंटी नाही. कोणतरी सांगू शकतो का मी उद्या आहे, चप्पलवाला चप्पल सांगू शकतो, वॉरंटी कार्ड देतो, ही चप्पल 1 वर्षभरात, गुरुवारी दादा नेहमी सांगत असतात, ही चप्पल 1 वर्षभरात तुटणार नाही, ही घ्या महाराज काय गॅरंटी कार्ड. ते दादा म्हणले मग त्याला एकदा गॅरंटी कार्ड एक दिलं, बरोबर आहे, अजून एक गॅरंटी कार्ड दे. ते म्हणलं एका चप्पल जोडला एकच गॅरंटी कार्ड बाद झालं महाराज, दुसरं कशाला. ते म्हणले बरोबर आहे, एकच बरोबर आहे, हे चप्पलीचं झालं, तुझं एक गॅरंटी कार्ड दे. का चप्पल समजा मधीच तुटली आणि मी तुझ्या दुकानात आलो आणि तूच दुकानात नसला गेलेला असला तर मी चप्पल कोणाकडनं बदलून घ्यायची, म्हणजे नो गॅरंटीचा माल असणारा. म्हणून तुमचं आमचं अजिबात चरित्र होऊ शकत नाही. चरित्र हे देवाचंच होतं आणि ह्या कृष्ण चरित्र फक्त काय करावं तर उच्चारावं आणि रामप्रभू चरित्राचं मात्र आचरण करावं. विठ्ठल कृष्ण चरित्रामध्ये काय आहे, नवल आहे आणि कोड आहे, बरोबर आहे का नाही. कृष्ण चरित्रामध्ये नवल आहे आणि कोड आहे, म्हणून त्याचं काय करावं, उच्चारण करावं. कृष्ण चरित्रामध्ये कोड आहे आणि नवल आहे. नवल काय हो, एवढा मोठा भगवान परमात्मा, केवढा, एवढा. गुरुवारी दादांचं कीर्तन जर तुम्ही ऐकलं असेल, एवढा प्रभू भावे, केवढा, एवढा, ज्याला जेवढा समजायचा आहे तेवढा आहे का नाही. दादा सांगायचं याला काय म्हणायचं एवढा, याला काय म्हणायचं एवढा, याला काय म्हणायचं एवढा, याला काय म्हणायचं एवढा आहे का नाही. मग एवढा केवढा, तू जेवढा समजतो तेवढा. एवढा मोठा देव आहे, एवढा मोठा देव आहे. पण परत काय झालं, बाळकृष्ण झाला म्हणून आहे का नाही. एवढा म्हणजे काय झालं, एकदम मोठा माणूस आहे एकदम, आणि तो काय झाला, बारका झाला आहे का नाही. कीर्तनकार महाराज झाला. गुरुवारी दादा सांगत असतात काय, कीर्तनकार महाराज झालाय आणि त्यानं सकाळी काकड्याला येऊन बसलाय. होईल का असं, कळलं का नाही कळलं काय ना. महाराज झाला की काय होतं व काकडा बी संपतो आहे का नाही, हरिपाठ संपतो, टाळ घेऊन उभारणं सगळं संपतो. का महाराज झाला ना, मोठा झाला आहे ना. म्हणजे ह्या कृष्ण चरित्रामध्ये एवढं नवल आहे, म्हातारा मोठा होता आणि आता बारका झाला, असं होईल का आपल्या जीवनात, नाही. मग कृष्ण चरित्रामध्ये मात्र तसं आहे, काय एवढा मोठा देव आहे आणि तो काय झाला, बाळ झाला, म्हणजे हे नवल आहे का नाही. आणि कोडे बी आहेत, काय 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 कोडे आहे, तो भोग भोगोनी ब्रह्मचारी आहे का नाही. कृष्णाला बायका किती, 16,108 आणि तरी पण काय म्हणतात त्याला, ब्रह्मचारी. मग हे कोड आहे का नाही मला सांगा बरं. आणि खरं सांगू का, 16,108 बायका आहेत म्हणूनच त्याला देव म्हणायचं बरं का. काय सोपं आहे का रे, 16,108. थोडा विचार करा हो, खोबरेल तेल किती लागत असेल कृष्णाला महिन्याला. एक बायको केली तर मी कर्नाटक मधनं इथं तुमच्या सौंदर्यापर्यंत आलोय आहे का नाही. मग काही चेष्टा आहे का 16,000 म्हणून त्याला देव म्हणायचं. आणि म्हणून कृष्ण चरित्राचं नुसतं उच्चारण करावं. पण लोक कधी कधी काय करतात माहित आहे का, काही प्रश्न विचारतात. देवानं 16,108 केल्या म्हणून आम्ही 3-4 केल्या म्हणून बिघडतंय कुठे. देवाची बराबरी करून जमतंय का हो महाराज. देव देवच होय, बरोबर आहे तुझं म्हणत असतो, पण देवानं अजून एक दुसरं काम केलं. काय केलं माहित आहे का, वडवा नळ अग्नी गिळला आहे का नाही. वडवा नळ अग्नी म्हणजे काय, फॉरेस्टला मोठीच्या मोठी हजारो किलोमीटर आग लागलेली असते, हजारो किलोमीटर आग. ती आग सगळी त्यांनी काय केली, देवाने गिळून टाकली. आपल्याला चुलीतला कोळसा गिळायला जमते का,
ती कुठं जमतंय काय तसं? मग ती जमत नाही तर ही बी जमत नाही. देवाचं देवाकडेच राहावं. म्हणून देवाचं काय कृष्ण चरित्र काय करावं? उच्चारण करावं. कारण का कृष्ण चरित्रामध्ये सगळ्या अघटित घटना आहेत. म्हणून त्याच्याच कृष्णासारखं वागायला जाऊ नये. फक्त कृष्ण चरित्राचा उच्चार करावा. कृष्ण चरित्रासारखं जर आम्ही वागायला गेलो तर मार खाल्ल्याशिवाय आम्ही राहत नाही. कृष्ण चरित्राचं उच्चारण करावं आणि रामप्रभूचं मात्र आचरण करावं. का रामप्रभूचं आचरण करावं? कारण रामप्रभूच्या जीवनामध्ये अघटित अशी घटना कुठलीच नाही. रामप्रभूचं चरित्र बघितलं तर काय हो रामप्रभूचं चरित्र? एक पत्नी, एक बाणी, एक वचनी आहे का नाही? एक वचन आहे, एक पत्नी आहे, एक बाण आहे. मात्र कृष्ण चरित्र तसं नाही. अनेक पत्नी, अनेक वचनी, अनेक बाणी आहे का नाही? एकदा एक बोललं तर एकदा एक बोलतो. त्यामुळे त्या कृष्ण चरित्राचं फक्त उच्चारण करावं. रामप्रभूचं मात्र आचरण करावं. का तर रामप्रभूचं चरित्र जे आहे माणसाला असणारा अनुकरण नाही. तुम्ही रामचरित्र जर पाहिलं, रामप्रभूच्या आज रामनवमी असल्यामुळे थोडं रामप्रभूचं चरित्र थोडं सांगतो. रामप्रभूचं चरित्र जर आम्ही पाहिलं, इतके कठीण प्रसंग आहेत तर ते आपल्याला प्रसंग साधं जमणं म्हणलं तर फार कठीण आहे माहिती आहे. मला एक सांगा, रामप्रभूला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. खरं तर रामप्रभूला ते वनवास कॅन्सल करायला काय वेळ लागला असता का? नाही, आम्हाला लवकर खुर्ची सुटत नाही महाराज आहे का नाही? आम्ही कितीतरी प्रयत्न करून ती आमच्या ताब्यात ठेवतो. रामप्रभू तर खुर्चीवर बसणार त्यावेळेस फक्त कुणी सांगितलंय? कैकेयीनं सांगितलं वनवास. ती कुठली आई? सावत्र आई आहे का नाही? सावत्र आईनं सांगितल्यानंतर ना उद्या बरं ते सिंहासन, अयोध्याचं सिंहासन काय छोटं होतं का? आपल्याला गावचं सरपंच पद सोडू वाटत नाही. सरपंच होते सदस्यपद सोडू वाटत नाही. हे काय थोडं छोटं होतं काय? असलं सिंहासन सोडलं ते आमच्या जीवनात घडतं का? बरं जाऊ दे, त्याच्यापेक्षाही पुढचा तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस रामप्रभूंनी सगळा वनवास भोगला, वनवास भोगल्यानंतर ना रामप्रभू अयोध्येला आले आणि परत राजसिंहासनावर बसले. बघा, राजसिंहासनावर बसल्यानंतर ना ज्यावेळेस सिंहासनावर रामप्रभू बसले, रामप्रभू राजसिंहासनावर, आणि राजमाता म्हणून कुणाला बसवलं गेलं बाजूला? सीतामातेला बसवलं. बरोबर आहे का नाही? सीतामातेला बाजूला बसवलं गेलं. सगळा राज्याभिषेकाचा कारभार झाला. राज्य चालू झालं महाराज. आणि त्या असणाऱ्या अयोध्येमध्ये अष्टवक्र नावाचे ऋषी आले. आणि ज्यावेळेस राजा रामप्रभू झालेत म्हणल्यानंतर त्यांनी राजधर्म काय आहे हे कुणाला सांगितलं? रामप्रभूला सांगितलं. काय सांगितलं? की राजा, आता तू राजा झालाय, राजा झाला म्हणलं तर तुला काय करावं लागतं? तुला राजधर्म पाळावं लागतं. राजधर्म म्हणलं तर काय? समाजाचं कशा तीच आहे, समाज कसा चालायला पाहिजे, तू समाजाच्या प्रती कसं राहायला पाहिजे, हे सगळं अष्टवक्रांनी महाराज शिकवलं रामप्रभूला. आणि म्हणले जर हे राज्य चालवायचं असं चालत असताना तुला जर घरातल्या कोणत्या व्यक्तीचा त्याग करावा लागला तरी तुला तो त्याग करावा लागल. जशी काही त्या अष्टवक्र ऋषींनी सूचना देऊन गेले होते महाराज, सगळा राज्यपरिवार सांगितला गेला. आणि अष्टवक्र ऋषी निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर रामप्रभू आपल्या असणाऱ्या दालनात आले. दालनात आल्यानंतर सीतामातेच्या महालाकडे गेले तर तिथं सीतामाता नव्हत्या महाराज. त्या असणाऱ्या दासीला विचारलं, कुठे गेल्यात सीतामाता? म्हणजे काही नाही, आपल्या अयोध्या नगरीमध्ये. ज्यावेळेस तुम्ही वनवासामध्ये गेला आणि वनवासामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे तुम्हाला जे ऋषीमुनी जे वनवासामध्ये भेटले, ते सगळे ऋषीमुनी तुम्हाला ज्यावेळेस भेटले ना तर त्यांची जे काही तैलचित्र काढलेले आहेत, म्हणजे काही चित्र काढलेले आहेत आणि त्या चित्राचं प्रदर्शन आहे. आणि ते चित्र प्रदर्शन पाहण्याकरता सीतामाता गेली. काय हरकत नाही. रामप्रभू जाऊन आपल्या अभ्यासिकेमध्ये बसले, अभ्यास करायला लागले. सीतामाता ते चित्र प्रदर्शन पाहायला लागल्या. आणि चित्र प्रदर्शन पाहत असताना काय झालं महाराज? त्या वनवासामधली आठवण झाल्या. बघा तुम्ही, ते कुठले चित्र प्रदर्शन कुठलं होतं? वनवासातलं होतं. आणि त्या वनवासामधले सगळे आठवण म्हणजे कुठल्या ऋषी आपण आश्रमामध्ये राहिलो ते असे चित्र काढले होते. आणि ती चित्र बघितल्यानंतर आम्हाला काय होतं माहिती आहे का? ते फोटो आता आम्ही साधं उदाहरण सांगू का, आम्ही बऱ्याच वर्षांना आपल्या लग्नाचा अल्बम बघतो आहे का नाही? फोटो काढलेला असेल ना लग्नात, आहे का नाही?
लग्नात पडल्यानंतर ते काढल्या ते फोटो बघायला लागलं की आम्ही काय करतो माहित आहे का, त्यावेळेच्या स्थितीमध्ये जातो आहे का नाही. म्हणजे ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेसच्या आनंदाचा ह्याच्यात त्यात मग तिथं आपण म्हणतो का नाही किती आनंद होता काय होता, म्हणजे आम्ही त्या काळामध्ये जातो. तसं सीतामातेने ते चित्र प्रदर्शन पाहिल्यानंतर सीतामाता ही काय झाल्या महाराज तर त्या असणाऱ्या त्या काळामध्ये गेल्या, म्हणजे 14 वर्ष ज्या वनवासात होत्या आणि वनवासात गेल्यानंतर काय काय भोगलं ती त्याच्यात मग्न झाल्या आणि त्यात बराच वेळ ते सीतामाता पाहत होत्या. मात्र ज्यावेळेस ते चित्र प्रदर्शन उभारून पाहत होत्या ना त्यावेळेस सीतामाता गरोदर होत्या. आणि ज्यावेळेस त्या महालात आल्यानंतर बऱ्याच वेळ ते चित्र प्रदर्शन पाहत असताना थांबल्यामुळं त्या काय झाल्या माहिती आहे का, थकल्या होत्या. आणि थकल्यानंतर काय झालं, आल्या महालात लगेच पोहल्या, म्हणजे झोपी गेल्या. का थकवा आला होता, कंटाळा आला होता, झोपी गेल्या. रामप्रभू आपल्या असणाऱ्या अभ्यासिकेमध्ये बसले होते, अभ्यास चालू होता. काही त्यांचं जे त्या राज्याबद्दल चिंतन मनन काय करायचं ते चालू होतं. रात्र झाली, म्हणजे रात्रीचा मध्यप्रहर आला आणि मध्यप्रहरामध्ये त्यांचा जो असणारा एक भद्र नावाचा जासूस आपण म्हणतो का नाही, म्हणजे राज्याची सगळं, कारण का राज्य चालवताना नुसतं असं चालवून चालत नाही, एक आपली माणसं पाहिजे आतमध्ये, काय चाललंय राज्यामध्ये, कशी खबर आहे हे सांगण्याकरता एक माणूस पाहिजे. भद्र नावाचा जो त्यांचा जासूस होता तो रात्रीच्या 2 प्रहरी आला, म्हणजे आणि असणाऱ्या द्वारपालाला म्हणला मला रामप्रभूला भेटण्याची इच्छा आहे. ते रात्री 2 प्रहरी म्हणजे मध्यरात्री समजा 12चा टायमिंग समजा तुम्ही 2च्या त्या टायमिंगला तो आला. आता काही गरज नाही अशा टायमिंगला तो भद्रा आला आणि आल्यानंतर तो द्वारपालाला म्हणला, द्वारपाला जाऊन अभिषेकामध्ये सांगितलं रामप्रभू भद्र आपल्याकडे आलेला आहे आणि ते आपल्याला भेटण्याची अनुमती मागतोय. रामप्रभू म्हणाले भद्र एवढ्या रात्री मला भेटण्याची इच्छा करतोय म्हणजे काहीतरी महत्वाची बातमी असणार आहे, काहीतरी महत्वाची बातमी असणार आहे. म्हणून म्हणजे ठीक आहे, भद्र हा माझा एकदम असणारा जीवाचा माणूस आहे, तू लगेच पाठवून दे, एवढ्या रात्री आला म्हणजे काहीतरी महत्वाची गोष्ट आहे. मग भद्र ज्यावेळेस समोर आला, कुणाच्या रामप्रभूच्या समोर आला, भद्र निस्ता उभारला होता महाराज. भद्राच्या तोंडातनं एक शब्दही निघत नव्हता, फक्त त्याने एकच काम करायचं महाराज, रामप्रभूकडे पाहायचं आणि परत असणाऱ्या आपल्या अंगठ्याकडे पाहायचं. रामप्रभूकडे पाहायचं, अंगठ्याकडे पाहायचं, रामप्रभूकडे पाहायचं, अंगठ्याकडे पाहायचं. बराच कालावधी गेला पण रामप्रभूला एकही शब्द बोलले नाहीत. रामप्रभू म्हणाले अरे एवढ्या रात्री तुम्हाला भेटण्याची इच्छा तू माझ्या समोर आला, जे काय बातमी आहे ते सांग ना. पण भद्राच्या तोंडातनं शब्दही निघाले नाहीत, डोळ्यातनं मात्र अश्रू वाहत होते. मग मात्र रामप्रभूच्या लक्षात आलं, ज्या अर्थी भद्राच्या डोळ्यातनं अश्रू वाहतायत, ज्या अर्थी डोळ्यातनं अश्रू वाहतायत, मला तो काहीच बोलत नाही, म्हणजेच माझ्या प्रती काहीतरी निश्चितच दुर्घटनेचं काहीतरी त्याला बोलायचं असेल. मग असणारे रामप्रभूने ओळखूनच भद्राला म्हणले अरे भद्रा काय तुला वाईट बातमी माझ्याबद्दल तुला काय आहे काय, तुला जे तुला सांगावं वाटत नाही तर असले तर सांग. भद्राने सांगितलं, मान हलवली, नाही तुमच्याबद्दल नाही. रामप्रभूला कळलं माझ्याबद्दल नाही, मग तरी पण बोलला, का बोलला. मग त्याने विचारलं अरे माझा जो असणारा प्रिय सखा लक्ष्मण, त्या लक्ष्मणाबद्दल काय आहे का. भद्राने मान हलवली. नाही म्हणले मग भरत बद्दल काय आहे का. भद्राने मान हलवली. शत्रुघ्नाबद्दल काय आहे का. भद्राने मान हलवली. शेवटी हे सगळ्यांची नावं घेतल्यानंतर रामप्रभूच्या लक्षात येणारा. मग रामप्रभूला असं म्हणले अरे मग काय माझ्या जानकीबद्दल आहे का, सीतामातेबद्दल काय आहे का. म्हणल्या भद्र खाली बरून एकदम शांत उभारला, स्तब्ध उभारल्यानंतर रामप्रभूच्या लक्षात आलं की काहीतरी सीतामातेबद्दलच आहे. आणि मग भद्राला सांगितलं तू घाबरू नकोस, तुला काय बोलायचं आहे ना ते सगळं मला बोल, काय आहे. मग भद्र बोलू लागला, अवैध नगऱ्यामध्ये अशी चर्चा चालू आहे महाराज. काय चर्चा चालू आहे. काही नाही, तुम्ही वनवासाला गेला आणि वनवासाला गेल्यानंतर 6 महिना सीतामाता रावणाच्या ताब्यात होती. अशी असणारी सीतामाता आमची राणी कशी होऊ शकेल. 6 महिने तुमच्यापासून वियोग होता, ती तुमच्यापासून बाजूला होती, रावणाच्या असणाऱ्या ताब्यात होती. मग ती पती बघा लक्षात घ्या, अग्निपरीक्षा देऊन सीतामाता आल्या होत्या, तरीही गावातल्या लोकांनी अविद्यावशाने जे रामप्रभूला देव आहेत म्हणून लोक बोलायचं सोडत नाहीत महाराज. आम्ही चांगलं कार्य करत असताना लक्षात घ्या, लोक बोलणारे बोलतच असतात. बोलतय म्हणून जे सोडतंय त्याच्याकडे कामाची धमकच नाही समजा. हे बोलतंय म्हणून सोडायचं अजिबात नाही, कितीही बोलू द्या. अहो रामप्रभूला जर सोडलं नसेल माणसाने तर तुमचं आमचं काय काम आहे.
रामप्रभूला जर सोडलं नसेल आणि आता आपण म्हणतो बरं का नुसतं परीटने चौकामध्ये अयोध्या नगरीमध्ये चर्चा चालू होती, जी 6 महिने लंकेमध्ये सीतामती होती ती आमची राणी कशी होईल ही सगळी चर्चा चालू आहे. मग मात्र काय याचा काय करावं लागेल? मग हे सगळं अष्टवक्रांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस लोकांचं जनाचं समाधान करायचं असेल तर लोकांच्या पद्धतीनं आम्हाला जावं लागतं. मग रामप्रभूच्या लक्षात आलं की आपण काय करायला पाहिजे, सीतामातेचा त्याग करायला पाहिजे. भद्राला म्हणले ठीक आहे तुझं काम तू केलं, तू जा आणि एक काम कर, द्वारपालाला पाठवून दे. द्वारपालाला पाठवून दिल्यानंतर द्वारपालाला सांगितलं एक काम कर, आत्ताच्या आत्ता तू बाहेर जा, लक्ष्मणाच्या महालात जा, भरताच्या महालात जा आणि शत्रुघ्नाच्या महालात जा. भरताला, शत्रुघ्नाला आणि लक्ष्मणाला माझ्या महालात येण्याकरता सांग. म्हणजे एवढ्या रात्री हा काम आहे तू पाठवून दे. ते द्वारपाल गेला. महाराज लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सगळ्यांना रात्री त्याच टायमिंगला बोलवलं आणि बोलवल्यानंतर रामप्रभूने लक्ष्मणाकडे पाहिलं, भरताकडे पाहिलं, शत्रुघ्नाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मणा मी एक आता तुम्हाला काम सांगणार आहे आणि ते काम तुम्ही करायचं आहे, मात्र जे मी काम सांगतोय त्याला तुम्ही का म्हणून प्रश्न विचारायचा नाही. लक्षात घ्या मी का म्हणतो रामचरित्र आचरण करावं, कारण का भावाभावाने कसं राहावं हे रामचरित्र पाहावं महाराज आहे का नाही. लक्ष्मण रामप्रभूच्या प्रती कसा होता, भरत रामप्रभूच्या प्रती कसा होता, शत्रुघ्न रामप्रभूच्या प्रती कसा होता, कारण का आचरणीय रामप्रभूचं चरित्र आहे. आणि ते बघितल्या त्यांनी सांगितलं लक्ष्मणा तू रागीट आहे. लक्ष्मणाचा स्वभाव कसा होता हो, थोडा रागीट होता. तू रागीट आहे, कशा करता काय करता मला विचारायचं नाही. लक्ष्मण म्हणाला हो आतापर्यंत मी तुम्हाला बोलत कुठलंच बोललेलं नाही, आता तर का बोलल, तुमची काय आज्ञा आहे ती मला सांगा म्हटल्यानंतर रामप्रभू म्हणाले हे बघ एकच काम आहे, सीतामात्या मला म्हणल्या होत्या की मी तैलचित्र बघून आल्यामुळं मला ते वनवासामधले जे ऋषीमुनी आहेत ज्यावेळेस आम्हाला त्यांनी वनवासामध्ये भरपूर सहकार्य केलं, पण त्यावेळेस मी वनवासी असल्यामुळं त्यांना मी काही यथेचे दान करू शकले नव्हते. माझी मात्र आता एक इच्छा आहे. काय इच्छा आहे, आपण एवढं राज्य अवैध झालं, राणी म्हणून आलो तर त्यांना सगळ्यांना साडी चोळी द्यायची इच्छा आहे जी प्रगट रामप्रभूशी केली होती. आणि मग रामप्रभूने लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा उद्या तुला एक काम करायचं आहे, सीतामातेला आहे त्या वनवासात घेऊन जायचं आहे. म्हणजे काय नाही सीतामातेला काय करायचं आहे तर त्या असणाऱ्या ऋषी मुनी वनवासातल्या आहेत ना त्यांना साडी चोळीचा सगळं भर त्यांना दान करायचं आहे. म्हणजे काय याच्यासाठी पण कुठवर जायचंय, वाल्मिक ऋषीच्या आश्रमापर्यंतच जायचं आहे. आणि वाल्मिक ऋषीच्या आश्रमामध्ये तिथे गेल्यानंतर ना सीतामातेचं जे काय साडी चोळीचं सामान आहे ते सगळं उतरवायचं आहे आणि तिथंच सीतामातेला सोडून तू माघारी यायचं आहे. का तर मी आजपासून सीतामातेचा त्याग करतोय. एवढं कठीण प्रसंग महाराज रामप्रभूच्या जीवनामध्ये आहे. कारण का ज्यावेळेस आम्ही समाज चालवत असतो तर ते समाज चालवत असताना आम्ही कसं राहावं म्हणायचं हे रामचरित्रात आहे. म्हणून रामचरित्र हे आचरणीने आहे आणि कृष्णचरित्र हे उच्चारणीने आहे. कृष्णचरित्रामध्ये काय हो देखीला गे बाये यमुनेच्या तेरी आणि हात हां असं आम्हाला जमते का हो करायला, आणि असं जर आम्ही करायला तर आम्ही मार खाल्ल्याशिवाय राहणार आहे का. म्हणून कृष्णचरित्र फक्त उच्चारावं. कृष्णचरित्र आता बऱ्यापैकी तुम्हाला माहीत आहे 12चा टायमिंग होत आला आहे. तुम्हाला बी त्या रामप्रभूला आता जन्म घालायचा आहे. त्यामुळं मी डायरेक्ट कृष्ण जलमला गोकुळात खेळायला लागला. खेळताना खोड्या भरपूर केल्या आणि खोड्या केल्यानंतर यशोदा मातेने काय केलं तर कृष्ण परमात्म्याला काय केलं, गायी राखायला. प्यारे तुम्ही गाया घेऊन सारे प्यारे तुम्ही गाया घेऊन सारे
राखण्याकरता त्यांनी पाठवलं आहे का नाही. लवकर आपण कृष्ण परमात्म्याला गायी राखायला पाठवलं आहे का नाही. त्याने काय खोड्या केलेल्या नको. दादांकडनं तुम्ही बऱ्याच ऐकलेलं आहे बरं का. पण त्यांच्याकडनंच ऐकावे, आमच्यासारख्यांना सांगता पण येत नाही ते. मग भरपूर खोड्या केल्यानंतर यशोदा माता म्हणाले आता तू काय कर, गोकुळामध्ये राहू नको, तू काय कर हे गाया घे आणि काय कर तर राखायला तू जा. आणि मग गायी घेऊन महाराज कृष्ण परमात्मा गेला. दुपारचा टाइम झाला, 12 वाजल्या होत्या. कृष्ण परमात्म्याला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणाला आता आपण काय करू, हे गायी जे आहेत ना त्या सगळ्या वळत्या करून आणू. गायी जे आहेत ना, गायी किती होत्या माहिती आहे का कृष्ण परमात्म्याकडे? 9 लाख गायी होत्या. किती गायी होत्या? 9 लाख. काही छोटे झाला गावाकडे म्हणून ते नंद होते. 9 लाख. त्यावेळेस अशी श्रीमंती होती महाराज म्हणा, ज्यांच्याकडे जनावर जास्त तो श्रीमंत. आताच गोष्ट वेगळी आहे. त्यावेळेस कसं होतं म्हणा, ज्यांच्याकडे जनावर त्यावेळेस काय मला काय वाटतं 60-70 वर्ष खालचा बी कालावधी असाच असेल. कारण का आमच्या लहानपणी मला चांगलं माहिती आहे, आम्ही धामणगावला असताना जे श्रीमंत असायचं त्यांच्या घरासमोर निश्चित जनावर उभारलेले असायचे आहे का नाही. आता श्रीमंत कोणाला म्हणायचं, ज्याच्या घरासमोर ट्रॅक्टर उभारलेत ना. बदललंय महाराज, आता जनावर नाही. आता त्या म्हणायचं ये श्रीमंत आहे बघा. असं द्या सांगायचं काय. 9 लाख गायी. आणि मग कृष्ण परमात्मा म्हणाला आता टाइम भरपूर झाला, ह्या गायी आहेत काय करू तर वळत्या करू. आणि त्यांनी काय केला, गायी सगळ्या वळवून आणल्या. चला वळू गायी, बैसू जेवू एक ठाई. आणि ते सगळेजण जेवायला बसले. जेवायला बसत असताना कृष्ण परमात्मा म्हणाले हे बघा सगळ्यांनी काय करू, प्रत्येकाने आणलेली शिदुरू एकमेकांमध्ये मिक्स करू. आणि त्यांनी काय केलं तर ते कळंबाच्या झाडाखाली असणाऱ्या ते एकमेकांमध्ये यमुनेच्या तीरावर तो सगळा मिक्स केला. आणि मिक्स केल्यानंतर ना ते काय स्वाद लागतो, तो स्वाद वेगळाच आहे. एक काम करा, 3-4 फक्त जेवायला या आणि प्रत्येकाच्या भाज्या एकमेकांत मिक्स करा. तो काय आनंद लागतो लक्षात घ्या. तसा आनंद तिथं काय केलं, तो प्रसाद त्याने पाहिला, काल्याचा प्रसाद यमुनेच्या तीरी झाला. आणि तीच प्रथा आपल्या चंद्रभागेमध्ये वाळवंटामध्ये असणारा तो काला झाला. तोच काल्याची प्रथा आपल्या असणाऱ्या वारकरी संप्रदायात आहे. आज आपण तोच काला या असणाऱ्या सौंदर्य ग्रामामध्ये अनुभवतोय. खरंच आज आम्ही भाग्यवान आहे, कारण का हे काला खायचं भाग्य फक्त आमच्या वारकरी लोकांनाच आहे. बाकी कुठल्याही पंथात तो काला नाही. आणि तो काला तिथं झाला, तो आज असणाऱ्या आपल्या सौंदर्य गावामध्ये काला होतोय. ज्ञानेश्वर गोकुळीच्या सुता अंतपार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंद्या नरणारी. असो झालेली सेवा श्रीसंत मानकोजी बोधले महाराज गुरुवारी दादांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो. खरं तर आपल्याला चरित्र सांगायला भरपूर टाईम मिळाला नाही, कारण का टाईम झाला आता भरपूर 12 वाजलेला आहे. आणि 12 वाजल तसं ऊन पण आपलं वर्ण तावायला लागलंय. तुम्हाला मंडपामध्ये गरम व्हायला लागलंय सगळं. तर गरम होईना का आम्ही तसं बी ऐकायला बसलो असतो, पण पोटात हळूहळू भूक लागलेली असते. आणि भूक लागल्यानंतर ना ऐकायचं काही सुख लागत नाही. एकतर वर्ण गरम आहे का नाही, परत पोटी भूक आणि काय मग कीर्तनाचे सुख. मी म्हणलं आता कथा सांगत बसल्यानंतर ना कथा किती बी गोड लागली तर ती पोटात जाणार नाही. आपण कधी पुढं योग आला तर का. आणि आज काय झालं, रामनवमी असल्यामुळं थोडं रामप्रभूचं चरित्र वाढल्यामुळं, थोडं रामप्रभू सांगत असल्यामुळं आपण थोडा पुढं गेलो. असू द्या, झालेली सेवा श्री संत मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथं पूर्ण विराम देतो. एक सूचना अशी आहे, आपलं सगळे आपण बोधले महाराज परंपरेमध्ये आहेत. आणि मागं सकाळ तुम्हीच दिसा लागला मला. विठाला 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 बोधले महाराज परंपरेमध्ये आपण आजपर्यंत प्रत्येक अधिक मासामध्ये आपण कुठल्या तरी एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सप्ताह घेत असतो, पारायण नामोत्सव घेत असतो. यावर्षी 2026 म्हणजे 17 मे 2026 या टायमीला अधिक मास चालू होतो, अधिक मास सप्ताह चालू होतो. मग यावर्षी आपण कुठल्या तरी एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सप्ताह घ्यावा हा विचार होता. आणि हा सप्ताह हा विचार घ्यावा म्हणल्यानंतर कुठं घ्यावा. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये श्री संत तुकोबारायांना वैकुंठ गमनाला जाऊन 375 वर्ष झाली, म्हणून गावोगावी सप्ते चालू आहेत. नवे त्या देहू क्षेत्रामध्येही वर्षभर सप्ते चालू आहेत. रोज कोण ना कोण करत असते. मग आपल्याला बी परवानी योग आला, म्हणलं आपण पण यावर्षी काय करू तर श्रीसंत असणाऱ्या तुकाराम महाराजांच्या देहू गावी सप्ताह घ्यावा हे विचार केला. आणि 17 मे 2026 ते 24 मे 2026 पर्यंत
8 दिवस आपण ही अधिक मासाचा जो सप्ताह आहे तो सप्ताह आपण श्री क्षेत्र देहूमध्ये यावर्षी गाथा पारायण करून घेतलेला आहे. तिथं त्यावेळेस गाथा पारायण असणार आहे. बरं, तुम्हाला बऱ्यापैकी जे जे त्या अधिक मासाच्या सप्ताहात आले आहात त्यांना सगळ्यांना ज्ञात आहे, माहीत आहे. यावर्षीही तो सप्ताह मोठ्या एकदम उत्साहात जवळजवळ आपण 5-6 हजार लोकांचं नियोजन करतोय. आता परवा मी जयवंत महाराज, दादा गुरुवर हे सगळे आपले जे काही टीम आहे ते आम्ही जाऊन आलो. कमीत कमी 120 बाय 150 असा मंडप तिथं ठरवून आलो. जवळजवळ सगळे राहण्याची व्यवस्था सगळी तिथं. आता या सप्त्यामध्ये बरं का, तुम्ही सगळेजण गावातली या. सगळेजण म्हणजे तुम्ही म्हणू नका काय भजन ज्याला येतं त्यांनी सप्त्याला जावं, अजिबात नाही. ज्याला भजन येतंय त्यांनी पण सप्त्याला या. ज्यांना नुसतं ऐकायला बसायचं आहे त्यांनी पण सप्त्याला या. ज्यांना नुसतं जेवायचं आहे त्यांनी पण सप्त्याला या. हो ना, कारण का कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांची गरज या रे बोलती नारी नर कोणी सगळ्यांना अधिकार आहे या सप्त्यामध्ये सगळ्याला. तुम्ही असं अजिबात मनात आणू नका जाऊन माझं काही काम नाही, काय काम नाही, तू एकच काम कर, जेवण करून निवांत झोप बाजूला, अजिबात काय काम करू, काही नाही, अडचण नाही. पण त्या सप्त्याला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या. आल्यानंतर तुम्हाला तिथं जेवण्याची आणि राहण्याची, बरं का, तिथं आल्यानंतर ना तिथं जेवण्याची आणि राहण्याची यथायोग्य, म्हणजे राहण्याचे कसं आमच्या पद्धतीमध्ये आम्ही काय केलेलं आहे, मोठे मोठे हॉल केले आहे. आता तुमचे सौंदर्य गाव आहे, इथले किती लोक आहेत, 30 लोक आहेत, 40 लोक आहेत, ते आम्ही असा मोठाच्या मोठा हॉल दिला आहे. आता 40 नाही ते 100 लोकांचा हॉल आहे, तर मग दुसरं एक गाव त्यात ॲडजस्ट केलेलं आहे. अशा मोठ्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही तुम्हाला राहायला देणार आहे. यथाशक्ती म्हणलं आमच्या जसं राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होणार आहे. हां, तिथं येऊन तुम्हाला वाटलं स्पेशल रूमच पाहिजे, मी रूममध्येच राहणार, काय हरकत नाही, तुम्हाला रूम दिली जाईल. तुम्ही फक्त अगोदर आम्हाला कळवा, रूम तुमच्या नावानं बुक केली जाईल. पण लक्षात ठेवा, बाकीचं काही नाही लक्षात झालं तर चालेल, पण लक्षात, काय रूम जर तुम्हाला पाहिजे असेल तर पण काय ते रूमचं काय भाडं 8 दिवसाचं होतंय ना ते तुमच्या तुम्ही द्यायचं आहे. हॉलचं म्हणलं तर आमचं देतो आम्ही, रूम हा आम्ही बुक करतो, तुमची व्यवस्था करतो तिथं, पण त्या रूमचं भाडं तुम्ही द्यायचं आहे. मग ज्याला रूम पाहिजे त्याला रूम नाही बाबा, तुमच्या ह्या व्यवस्थित वाळवंटात राहिल्यासारखा आनंद घेत राहायचा आहे, तुम्हाला काय हरकत नाही. तुमची राहण्याची आणि जेवण्याची सगळी सुविधा केलेली आहे. त्याच्या पत्रिका जवळजवळ छापलेल्या आल्या का, पत्रिका पाठवल्या आले आले हां नाही इथले आहे काय, बरं माझ्याकडे आहे पण कन्नड आहे त्यात काही, तसं काय वाचायला येत असलं तर ते देतो, काय हरकत नाही. जेवण महाराजांच्या गाडीत गेली मग अशी प्रकट असताना हां बरं, त्यावेळेस ते पत्रिका त्याच्या आलेल्या आहेत. पत्रिका पोहोचवायला जेवण महाराज स्वतः येतील, पण मीही तुम्हाला आता सांगणार त्या सप्त्याला तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं हजर राहावं हे मी तुमच्या चरणी सगळ्यांच्या कळकळीची विनंती. तुम्ही कुणीही काही विचार करू नका. मी म्हणलं ना मला काय येत नाही, मला एवढं येत नाही असं विचार नाही, फक्त तुम्ही सप्त्याला या, मी सौंदर्य गावचा आहे एवढंच सांगायचं. आणि आपल्या जिथं जिथं व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला, खरं तर आमच्या कर्नाटकमध्ये कसं आहे माहिती आहे का, एवढे छान टाळकरी नसतात, एवढे छान वादक नसतात, आहे का नाही. आमचं कर्नाटकमध्ये असं आहे महाराज, गुरुवारी दादा सांगत असतात, तिथं त्यांना मराठी नीट बोलता येत नाही, आहे का नाही. ते गोडं तुझे रूप गोडं तुझे नाम म्हणलं तर ग्वाडं तुझे रूप ग्वाडं तुझे नाम म्हणतात. ते म्हणतात दादा म्हणतात तो ग्वाड मन पण द्वाड मन पण मन, आहे का नाही. मग तिथं पकवाजे बी आमच्याकडे टिंपाक असते. पण आज माझं भाग्य आहे, एवढे मोठे मृदंगाचार्य, एवढे मोठे असणारे गायनाचार्य माझ्या आता इकडे जास्त नसल्यामुळे तुमची नावं मला जास्त माहीत नाहीत महाराज, नाहीतर कारण एवढं व्यवस्था आम्हाला तिथं कर्नाटकमध्ये नाही आहे. तुम्ही तिथं कर्नाटकमध्ये आल्यानंतर बघाल तुम्ही, आणि तुम्ही विशेष म्हणजे विचार करताल महाराज हे कसं जमवून घेतात. कारण का गुरुवारी दादाने सांगितलंय की असंच न्यायचं डकलीत, फक्त त्यांना संप्रदाय शिकवायचा, तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे. कारण का एकच काम आहे, माणसाचं पाप जे जळणार आहे ते नामस्मरण करण्यानं जळणार आहे. फक्त नामस्मरणाची सवय लावायचं, एवढंच गुरुवारी दादांचा संदेश आम्हाला असतो. तेच आम्ही संदेश घेऊन अख्ख्या कर्नाटकमध्ये फिरतो. आणि त्या नामस्मरणाकरताच मी म्हणलं ना तुम्ही त्या सप्त्याकरता या. तुम्ही काय तिथं जेवण झोपला तरी चालेल, पण का झोपला तर चालेल, कारण तुम्ही सप्त्याच्या भोजनाला झोपणार आहे. आणि तिथं काय सप्त्यामध्ये चालणार आहे, भजन करणार आहे, झोपीत तरी तुम्हाला भजनच ऐकू येणार आहे. म्हणून तुम्ही सप्त्याला या. मग तुम्ही कसंही थांबा, काही करा, तर जास्तीत जास्त संख्येनं त्या सप्त्याला यावं एवढीच मी आपल्या सुंदरी गावाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि इथंच शेवट आता एक काम करा, हां 2 मिनटं. आपलं जे पाप असतं ते पाप संतांच्या भजनानं जातं. सगळ्यांनी ज्याला हात आहे बरं का,
ज्याला हात आहे त्याने हाताने टाळे, ज्याला हात नाही त्याने अजिबात वाजवायला प्रयत्न करू नका. ज्याला हात नाही हा. कारण काय एवढा काय मी महात्मा नाही, जसं गोरोगोबाकाला हात नव्हते पण टाळी वाजवताना हात आले तेवढा हात नाही त्याने अजिबात वाजवायला जाऊ नका. मात्र ज्याला हात आहे त्याने हाताने टाळी आणि मुखाने एकदा स्मरण करायचं. मानको जीवोदरा जलद म्हणा. तुका म्हणे चंदे आहा. तुका म्हणे चंदे